आघाडीचं। कथित बोगस मतदारासाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा माफी मागा, निवडणूक आयोगाचं ट्विट करत राहुल गांधींना हे आव्हान आहे। काँग्रेसने पुरावे सादर करावेत। कर्नाटक निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना आहेत। कथित बोगस मतदारासाठी शपथपत्रासह तक्रार नोंदवा किंवा माफी मागा, असं निवडणूक आयोगाने ट्विट करत राहुल गांधींना आव्हान दिलेलं आहे। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून एकनाथ शिंदे यांनी हा निशाणा साधलाय। राहुल गांधी जिंकल्यावर आरोप करत नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। 11 तारखेला दिल्लीमध्ये एनडीए म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं एक मोठं आंदोलन आणि त्याचं निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये समजा केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही आणि राहुल गांधीजींनी ह्या मताच्या चोरीचा जो मुद्दा मांडलेला आहे त्याची स्पष्टता दिली नाही, तर देशभरामध्ये काँग्रेस आणि सगळे विरोधी पक्ष आणि देशातल्या जनतेला सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारलं जाईल। तिथं ते निवडणूक आयोगाचं ते हे दाखवत होते प्रेझेंटेशन, आणि तिथं पाहिलं आपण कोण कोण कुठं कुठं बसलेलं ते। त्यामुळे तो जो काही आरोप आहे तो खोटा आरोप आहे आणि तो आरोप वारंवार ते करतात आणि त्यांना ती सवय झालेली आहे। कारण जेव्हा ते जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हरतात तेव्हाच आरोप करतात। निवडणूक आयोगाने सांगितलं त्यांना ॲफिडेविट करा, तुम्ही आमच्याकडे या, परंतु ते कुठले ॲफिडेविट करत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे आरोप खोटा